इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भयानं शाळेत जातात, बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात. मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कसा निराळू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. निर्दयी मारकुटा बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बाबू युवक. बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचे यंत्र. तेवढं काम त्याने केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का होतं? का उघडतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का वाटतं मुलांना पायाखाली जमीन सरकल्यासारखी? का वाटतं मुलांना की आपण बेसहारा झालो म्हणून? का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर? का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर? ती डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. माझा खेळ होता क्षण होतो मी, वेगळा होता तू माझ्यासाठी काय साऱ्या खर्च केलं तू. आज तू वेळू दे पांग हे मला जगण्या रे मला अजूनही तूच Baba